नमस्कार. कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण इलायची पावडर कशी बनवायची ते बघणार आहोत. खरं तर इलायची पावडर बनवणं खूप सोपं आहे, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल ठरेल. तर कमी इलायचीमध्ये जास्त इलायची पावडर कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत. इलायची सध्या बाजारामध्ये खूप महाग मिळते आणि थोडीशी इलायची दळायची म्हणलं तर ती व्यवस्थित दळत नाही. तर या पद्धतीने तुम्ही थोड्याशा इलायचीमध्ये खूप सारी इलायची बनवून ठेवू शकता. तर त्यासाठी एका पॅनमध्ये आपल्याला इलायची थोडीशी भाजून घ्यायची आहे. तर मी इथे 15 ते 20 इलायची घेतलेल्या आहेत. मीडियम गॅसवरती व्यवस्थित अशा ह्या आपल्याला भाजून घ्यायच्यात. त्याचं वरचे जे टरफल असतं त्याच्यावरती हलकेसे लाल लाल टिपके येईपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे. तर पहा, आता हलकेसे हे लाल लाल झालेले आहे. थोडीशी त्याच्यावरती लालसर असे टिपके आलेले आहेत आणि छान ही इलायची आता भाजली गेलेली आहे. इलायची भाजल्यामुळे सुगंधसुद्धा छान येतो आणि ती बारीक दळल्या जाते. आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि गरम पॅनमध्येच बडीशोप आपल्याला टाकायची आहे. तर मी इथे 2 चमचे बडीशोप घेतलेली आहे. बडीशोप खूप पटकन भाजल्या जाते, त्यामुळे गॅस बंद करून गरम पॅनमध्ये फक्त आपल्याला ही अशी मिक्स करायची आहे. तर पहा, लगेचच बडीशोपचा कलर आता चेंज झालेला आहे आणि छान अशी ती भाजलेली आहे. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर साधारण 5 मिनिटे आपल्याला याला थंड होण्यासाठी ठेवायचे आहे. तर दोन्हीही मस्त असं भाजल्या गेलेलं आहे आणि खमंग असा त्याचा वास दरवळत आहे. 5 मिनिटे व्यवस्थित असं हे आता थंड करून घ्यायचं आहे. 5 मिनिटानंतर व्यवस्थित असं हे थंड होतं. आता याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे. सोबतच याच्यामध्ये 2 चमचे साखर आपल्याला घालायची आहे आणि आता हे सर्व बारीक असं दळून घ्यायचं आहे. तर मी याला व्यवस्थित बारीक दळून घेतलेला आहे आणि पहा, मस्त अशी याची पावडर तयार झालेली आहे. आता एका पिठाच्या चाळणीने आपल्याला हे व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. चाळणी खूप वरती नाही धरायची, अगदी ताटाला चिपकून आपल्याला हे हलक्या हाताने चाळायचे, म्हणजे पावडर आजूबाजूला उडत नाही आणि वाससुद्धा त्याचा कायम राहतो. किंवा मग तुम्ही चाळणीवरती फक्त याला हाताने असं रफ करून सुद्धा ही चाळू शकता, म्हणजे इलायची पावडर सर्वीकडे उडत नाही. तर पहा, छान अशी बारीक ही पावडर दळल्या गेलेली आहे. जे थोडंसं बडीशोपचं वरती राहिलेलं असतं ते तुम्ही चहामध्ये सुद्धा टाकून वापरू शकता. चहासुद्धा छान चवदार होतो. तर आता ही आपली इलायची पावडर तयार झालेली आहे. आता याला एका हवाबंद डब्यामध्ये आपल्याला भरून ठेवायची आहे. हवाबंद डब्यामध्ये ठेवल्यामुळे इलायचीमधला जो सुगंध असतो तो कायम टिकून राहतो. तर आपण याच्यामध्ये बडीशोपसुद्धा वापरलेली आहे. बडीशोपमुळे सुद्धा गोडाच्या पदार्थाला छान चव येते. इलायची पावडर म्हणजे गोडाच्या पदार्थाचा जीव असतो. जसं साखर महत्त्वाची आहे, तसंच इलायची पावडर ही गोडाच्या पदार्थांमध्ये खूपच महत्त्वाची असते. त्याच्यामुळे गोडाचा पदार्थाची चव दुप्पट वाढते. तर ही साधी सोपी आपली इलायची पावडर तयार आहे. तुम्हाला जर आजचा हा आपला साधा सोपा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात साध्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.